पुढचं सत्र आहे माहिती आणि संवाद तंत्रज्ञान आणि माध्यमे, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजी अँड मीडिया या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ वडनेरे सर आपल्यासोबत जुळलेले आहे. सर, आपलं स्वागत. सरांचा परिचय सुरुवातीला आपण जाणून घेऊया. पण परिचयापूर्वी मला असं आपण सगळ्यांना माहीत आहे की या कार्यशाळेच्या आयोजनामध्ये डॉक्टर सोमनाथ वडनेरे सरांचं मोठं योगदान आहे. ऑनलाईन पद्धतीने एखादं वर्कशॉप घेणे हेच नाही, यापूर्वी विभागाने जे काही कार्यक्रम आयोजित केलेत त्या सर्व ठिकाणी वडनेरे सरांचं योगदान राहिलंय. आणि त्यामुळे कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजीचा हा जो संगम आहे, या संगमाला जोडणारा जो धागा आहे ते प्रोफेसर डॉक्टर सोमनाथ वडनेरे सर आहेत. सोमनाथ वडनेरे सरांनी जर्नलिझम मध्ये MA केलेलं आहे आणि MA नुसतंच केलं नाही आहे, म्हणजे मास्टर डिग्री मिळवली नाही आहे, तर युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडलिस्ट राहण्याचा देखील त्यांचा बहुमान आहे. ते मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम या MAच्या कोर्सला गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यानंतर सेट, नेट या दोन्ही परीक्षा ते उत्तीर्ण आहेत आणि सोबतच दूरचित्रवाणी आणि ॲनिमेशन्स हा त्यांचा कोर्स सब्जेक्ट PhD साठी राहिलेला आहे, तर त्यावर त्यांनी PhD देखील केलेली आहे. सेट, नेट आणि PhD असं त्रिवेणी संगम असलेले डॉक्टर सोमनाथ वडनेरे जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात प्रोफेसर आहेत. त्यांचा मूळ पेशा म्हणा किंवा त्यांच्या आवडीचं क्षेत्र म्हणा हे आध्यात्मिक आहे आणि त्यामुळे मूल्यांगत मीडिया या ते महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. जनसंपर्काचं काम ते त्यामध्ये बघतात. प्रिंट, ऑनलाईन, इलेक्ट्रॉनिक या तिन्ही माध्यमांमध्ये मूल्यांगत मीडियाच्या माध्यमातून ते सक्रिय आहे. माउंट आबू इथल्या ओम शांती केंद्रामध्ये ते ब्रह्मकुमारीज विश्वविद्यालयामध्ये देखील व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत, तिथे ते सेवा देतात. चौफेर असं हे व्यक्तिमत्व. आणि मला आपल्या सगळ्यांना सांगण्याला आनंद होईल की उत्तर महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या संदर्भात आणि विशेषतः सायबर सिक्युरिटी या विषयासंदर्भात ते तज्ज्ञ म्हणून सर्वत्र परिचित आहे. नववाणीवर, जळगाव आकाशवाणी केंद्रावर त्यांचे अनेक मार्गदर्शनपर व्याख्यानं झालेलेच आहेत आणि सोबतच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या महाविद्यालयात ते कायम विद्यार्थ्यांशी, शालेय विद्यार्थी असतील, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, यांना सायबर सिक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन करतात. तसं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला आज इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजी अँड मीडिया या विषयावर मार्गदर्शन करतील. मी पुन्हा एकदा विभागाच्या वतीने वडनेरे सरांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. वडनेरे सर. धन्यवाद निताळे सर. ज्या पद्धतीनं आपण परिचय करून देत होतो त्या सर्वांचं श्रेय आणि ज्याला मी म्हणतो क्रेडिट आहे ते संपूर्ण माझ्या जी आई आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जिची मी सेवा करतो त्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला जातं. आणि ओघानच माझे गुरु आदरणीय प्रोफेसर डॉक्टर सुधीर भटकर सर यांना या सगळं एकंदरीतच पत्रकारिता प्रवासाचं श्रेय जातं. सोबतच माझे सहकारी मित्र डॉक्टर विनोद दिताळे सर आणि डॉक्टर गोपी सोडे सर यांनीही या सर्व एकंदरीतच माझ्या या प्रवासाला दिशा दिली आहे. तर मित्रांनो, आज आपला जो विषय आहे त्या विषयासंदर्भातली स्लाइड मी आपल्याशी शेअर करीत आहे. तो स्लाइड दिसते माझी? ओके. तर विषय फार आवडीचा आहे आणि तो विषय असा आहे की माहिती तंत्रज्ञान आणि त्याबरोबर माहिती आणि संवाद तंत्रज्ञान. आपणास माहित आहे की ज्या आपल्या ज्ञानाच्या विद्याशाखा आहेत त्या विविध विद्याशाखांमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान हा एक विषय आहे आणि या विषया संदर्भातलं UGC, नेट, पुणे सेट आणि सगळ्या विद्यापीठांची पेठ या परीक्षेसाठी हा जो सब्जेक्ट असतो त्या सब्जेक्टला एक युनिट मला दिलेला आहे. त्या युनिटमध्ये ICT अँड मीडिया हा एक टॉपिक आहे. तर मी आपल्या विषयाला सुरुवात करतो. सर्वप्रथम
स्लाइड चेंज झाली का? ठीक आहे, नाही झाली नाही आज. झाले. तर पहिल्यांदाच मी आपला सिलेबस या युनिटचा आपल्या समोर शेअर करीत आहे. तो सिलेबस असा मित्रांनो, युनिट नंबर 8 हे माझ्यासाठी दिलेलं आहे आणि त्याचं जे नाव आहे ICT अँड मीडिया. तर ICT म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हा त्याचा दीर्घरूप ज्याला आपण म्हणतो ते आहे. ICT अँड मीडिया डेफिनेशन, कॅरेक्टरायझेस अँड रोल, हा पहिला टॉपिक त्यामधला. त्याच्यात इफेक्ट ऑफ कॉम्प्युटर मेडिएटेड कम्युनिकेशन, इम्पॅक्ट ऑफ ICT ऑफ मास मीडिया, त्याचं डेस्टिनेशन जे आहे ते, त्यानंतर सोशल नेटवर्किंग ज्याला आपण म्हणतो समाज माध्यम, त्यानंतर इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स ऑफ वेब एनेबल्ड मीडिया, अर्थात वेब सक्षम माध्यमांचं अर्थशास्त्र आणि वाणिज्य, हा C टॉपिक त्याच्यातला आहे. त्यानंतर नवीन पिढीमधील मोबाईल स्वीकारता, टेलिफोनी आणि मीडिया, नवीन माध्यमांनी नीतिमत्ता, हा सुद्धा टॉपिक त्यामध्ये D पार्ट मधला हा ICTच्या टॉपिक मधला आहे. त्यानंतर ICT इन एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट इन मीडिया, ऑनलाईन मीडिया अँड ई गव्हर्नन्स, हा सुद्धा सब टॉपिक यामध्ये आहे. आणि शेवटचा टॉपिक आहे ॲनिमेशन कन्सेप्ट अँड टेक्निक्स. तर अशा प्रकारचा हा युनिटचा एकंदरीतच विस्तार जो आहे. मला माझं भाग्य असं की थोडा जास्तीचा वेळ मला मिळालेला आहे, 10 मिनिटं. त्यामुळे हा सगळा विषय विस्ताराने समजून घेणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि विशेषतः आता पूर्वी जी नेट एक्झाम होती, त्या नेट एक्झाम मध्ये एकंदरीत जो पेपर सेकंड अँड थर्ड होता, तो विशेषतः थर्ड पेपर तो विस्तार किंवा ज्याला म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा होता. आणि आता मात्र सगळे पेपर हे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे आलेले आहेत. त्यामुळे आपण आपला विषय समजून घेताना सुद्धा ज्या ज्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईप के क्वेश्चनरची प्रोबॅबिलिटी असेल त्या त्या ठिकाणी मी तुमचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करेन, जेणेकरून आपण जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कशा प्रकारे ह्या सब टॉपिक मधून जनरेट होऊ शकतात त्या संदर्भातला सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर पाहूया आपण विस्ताराने एक एक टॉपिक. पहिल्यांदाच मी तुम्हाला म्हटलं की ICT आणि मीडिया याची व्याख्या, त्याची वैशिष्ट्ये आणि एकंदरीतच ह्या सगळ्या माहिती तंत्रज्ञानामध्ये माहिती आणि संवाद शास्त्राचं भूमिका काय आहे, त्या भूमिकेचं मत किंवा त्या भूमिकेची माहिती आपण आता जाणून घेऊया. तर पहिल्यांदाच तुम्हाला म्हटलं की डेफिनेशन जी आहे, कुठल्याही व्याख्या करताना त्या व्याख्या संदर्भातला सर्वांगीण सर्वसमावेशक व्याख्या करणं ही कठीण गोष्ट असते. तरी पण ज्या संदर्भात आपण पाहतो की ICTची जी व्याख्या जर आपण करायचं म्हटलं तर मुळातच ICT शब्दामध्ये 3 गोष्टींचा अंतर्भाव होतो. I फॉर इन्फॉर्मेशन, देन C फॉर कम्युनिकेशन आणि लास्ट T फॉर टेक्नॉलॉजी. So this is the definition of ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, जी पहिल्यांदाच 1980 मध्ये सुव्यवस्थितपणे डिफाईन करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि ती ICT टेक्नॉलॉजी आहे ती एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये ऑल काइंड्स ऑफ इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स used for broadcasting, telecommunications and mediated communication. तर पहा मित्रांनो, ज्या तंत्रज्ञानास भोवती किंवा ज्या तंत्रज्ञानाद्वारे संवाद आणि संवादाचं प्रक्षेपण केलं जातं त्या माध्यमाला, त्या इलेक्ट्रॉनिक सिस्टमच्या माध्यमाला इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असं ढोबळ मानाने आपण म्हणू. मग या सर्वांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे जो आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन्स. मग ह्या इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन मध्ये काय काय असतं तर कॉम्प्युटर्स, व्हिडिओ गेम्स, सेलफोन्स, इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट करणाऱ्या विविध प्रकारच्या सुविधा, ज्याला कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संदर्भात आपण बोललं जाऊ शकतो. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात की व्हॉट इज द डेफिनेशन्स ऑफ ICT. दीज आर 4 ऑप्शन्स आणि त्यामध्ये याच्यातलं एक करेक्ट आन्सर जे आहे ते इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स द्वारे ब्रॉडकास्टिंग आणि टेलिकम्युनिकेशनचा जो विस्तार असतो ती ICTची व्याख्या.
तर अशा पद्धतीनं हे क्वेश्चन रेज होऊ शकतं या ठिकाणी. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे ICT इज मेड ऑफ कॉम्प्युटर अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. विशेषतः संगणक आणि संवाद तंत्रज्ञानासाठी आणि माहिती तंत्रज्ञानासाठी या सर्वांचा उपयोग या ठिकाणी होतो. कम्प्युटर टेक्नॉलॉजी इज द टूल ऑफ सॉर्टिंग अँड प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन. कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या सुरुवातीला आपण पाहत होतो की डाटा अनालिसिस करण्याचा जो प्रकार होता तो सर्व कम्प्युटर टेक्नॉलॉजीद्वारे आपण यापूर्वीचे जे आपल्या जुन्या मित्रांना कदाचित माहित असेल की फॉक्सप्रो, DBS हे सगळे जे लँग्वेजेस होत्या जुन्या, त्यानंतर मग नंतर कोबाल, C++ आणि आता युनिक्स वगैरे ज्या लेटेस्ट लँग्वेजेस आहेत हे सगळ्या डाटा प्रोसेसिंग करण्याच्या प्रकार आहे. हे सगळ्या ICT मध्ये याचा अंतर्भाव होतो. त्यामुळे आता आपण विस्ताराने ICTच्या कन्सेप्ट आणि कॅरेक्टरायझेस आहे त्याचे वैशिष्ट्य जे आहेत ती आपण जाणून घेऊया. तर आता तुम्ही म्हणाल कम्प्युटर हा प्रकार तर मला सगळा माहित आहे, किंवा आपल्यातले बरेचसे मित्र असतील जे वेल नोन असतील आपल्या इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन क्षेत्रात, तरी सुद्धा काही महत्वाच्या ज्या बेस डेफिनेशन असतात, ज्याला मूलभूत संकल्पना आपण म्हणतो, त्या मूलभूत संकल्पना आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि इथेच आपलं घोळ होतो, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला विचारताना 3 पर्याय असे फसवे पर्याय असतात की जे तुम्हाला जम्बलिंग मध्ये टाकतात, आणि त्यामुळे जे बेसिक फंडामेंटल ज्यांना कॉम्प्युटर मधलं कळतं ते सुद्धा त्यामध्ये गोंधळात पडू शकतात. त्यामुळे आपण जर ह्या विषयाचा माहिती आणि संवाद तंत्रज्ञान विषयाचा मध्ये रोज नव्याने वेगवेगळ्या टर्मॉलॉजीचा समावेश होत आहे किंवा नवीन शोध लागत आहे, मग असं असताना जे बॅकडेटेड किंवा आउटडेटेड झालेल्या ज्या गोष्टी असतील त्या सुद्धा या तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स मध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणून कॉम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस कॅन स्टोर लार्ज अमाउंट्स ऑफ डाटा. नो ऑब्विसली आपण सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात माहितीचं पृथक्करण ज्याला अनालिसिस म्हणतो आपण ते कम्प्युटरद्वारे होतं. कॅन परफॉर्मिंग ऑपरेशन्स ऑन डाटा, माहितीवर प्रक्रिया करणं हे कम्प्युटरद्वारे होतं. परफॉर्मिंग गिव्हन फंक्शन्स ऑन डाटा अँड डिस्प्ले द रिझल्ट ॲज आउटपुट. ह्या सर्व ज्या प्रोसेसिंग आहेत त्या प्रोसेसिंग मधनं डाटा किंवा माहितीचं जे अंतिम ज्याला रिझल्ट असतो, निकाल असतो, तो काढण्याचा सुद्धा कार्य कम्प्युटर करतो. प्रोसेस डाटा व्हेन एव्हर निडेड, ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस. एखादी प्रोग्राम सेव्ह करून ठेवला, इमिजिएट तुम्हाला एखादी फाईल वाटली तर तुम्ही ती काढू शकता, रिकॉल करू शकता. तर या सगळ्या गोष्टींना कम्प्यूट असा एक वर्ड जो आहे ICT मध्ये तो दिलेला आहे. त्यानंतर व्हॉट इज द प्रोसेस. शेवटी माहितीचं पृथक्करण करणं काय आहे, त्यामध्ये 4 गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यामध्ये कम्प्युटर वर्क्स ऑन डाटा ॲज पर प्रोग्रामिंग इज कॉल्ड प्रोसेस. वेगवेगळ्या प्रकारच्या आज्ञावली ज्याला मराठीत म्हणतो त्याला प्रोग्राम्स ज्याला आपण म्हणतो, आणि प्रोग्रामचा पूर्वलेखन असा शब्द मराठीत आहे, आणि आज्ञावलीला कमांड हा इंग्रजी शब्द आहे. मी यासाठी मुद्दाम यासाठी तुम्हाला सविस्तर याच्यासाठी सांगतो की मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा ह्यामधल्या दोघांचा फरक, आणि तुम्हाला जर बेस वाटला तर इंग्रजी भाषा तुम्ही परीक्षेमध्ये प्रेफर करा निश्चितच. पण काही शब्द जे असे असतात की जे मराठीतनं आपण सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर ते मराठी शब्द सुद्धा आपल्याला पॅरलर वर्ड्स ज्याला म्हणतो, समांतर शब्द, ते असायला हवेत. तर प्रोसेसिंग मीन्स ऑपरेशन लाईक कॅल्क्युलेशन्स, लॉजिकल डिसिजन मेकिंग, then output of the data and communicating with other computers. So these are 4 factors of this process. तर हे सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये याच्यापैकी कुठला तरी एक किंवा हे सर्व मोस्टली प्रोबॅबिलिटी येऊ शकतात की व्हॉट इज द प्रोसेस या प्रश्नाच्या अंतर्गत. देन आपण वैशिष्ट्य जे आहेत कम्प्युटरचे वैशिष्ट्य हे जरा विस्ताराने पाहणार आहोत. तर सर्वप्रथम कम्प्युटरचं सर्वात महत्वाचं ज्याला नावच आपण म्हणतो कम्प्युटर किंवा संगणक हे काय करतं, स्पीड, वेग, माहितीचं पृथक्करण करणं, माहितीचं प्रक्षेपण करणं, माहितीवर संस्कार करणं ही वेगवान पद्धतीने होणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर अर्थमॅटिकल लॉजिकल ऑपरेशन्स, काही तार्किक गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी कम्प्युटर इमिजिएटली करतो. जसं कॅल्क्युलेटर जे आपलं छोटं रूप जे
त्याला आपण म्हणतो की लॉजिकल, त्याला +1+1=2 ही जी त्याला प्रोग्राम दिला आहे, तर मोठ्या प्रमाणात आपलं कम्प्युटर किंवा प्रोसेस करतं. ॲक्युरन्सी अगदी म्हणून आपण म्हणतो ना बोलताना, अरे माणूस चुकतो पण कॉम्प्युटर चुकत नाही. याला कारण ते आहे. द ॲक्युरन्सी इज द मेन की फीचर्स ऑफ दिस कम्प्युटर कन्सेप्ट. तर म्हणून ॲक्युरन्सी हा एक महत्वाचा फॅक्टर ह्या कम्प्युटरचा. रिलायबिलिटी, त्याला आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. मी एक्सेल मध्ये डाटा सॉर्ट करतोय, ऑटोमॅटिकली डाटा सॉर्टिंग होतोय, मी 100% शुअर असतो, ॲश्युरन्स असतो की नाही मी जे ड्रॅग केलेले आहे 1 to 100 नंबर्स, त्याच्यामध्ये कुठलाही नंबर मिसिंग होणार नाही. दिस इज द रिअलिबिलिटी. आणि आपण जर मॅन्युअली फिडिंग केला तर शेवटी मग त्याला रीड बाय चेक बाय करणं गरजेचं आलंच. तर हा महत्वाचा पार्ट रिअलिबिलिटीचा. देन स्टोरेजला पण काही मर्यादा असतात, परंतु अमर्यादित स्टोरेज किंवा ज्याला माहितीची साठवणूक ज्याला मराठीत म्हणतो आपण, ते एक महत्वाचं की फीचर्स ह्या कम्प्युटरचं आहे. तर त्यानंतर डाटा अँड प्रोग्रामिंग आता आहे. ऑटोमेशन, ऑटोमॅटिक ज्याला म्हणतो स्वयंचलन, हा सुद्धा एक महत्वाचा की फीचर्स कम्प्युटरचा किंवा ICTचं एक महत्वाचं वरदान सांगता येईल. आणि बहुतांश जे टेक्नॉलॉजी आहे किंवा विज्ञानाचे शोध आहेत, त्यामध्ये ऑटोमेशन नावाचा एक स्वयंचलन किंवा त्याला आपण स्वतःच गतिमान होणं किंवा स्वतः कार्यान्वित होणं, हा एक प्रकार ह्या ऑटोमेशनचा असतो. त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी हा एक फार महत्वाचा. अगदी लगेच मी पुल करेल, इकडे दुसरं मी असं कॉम्प्युटर लावलंय, ज्याप्रमाणे प्रोबॅबिलिटी असतं, फ्लेक्झिबिलिटी मी जे दुसरं स्क्रीन शेअर करू शकतो. तर ही लवचिकता आहे कम्प्युटरचं एक महत्वाचं गुणवैशिष्ट्य. तर कन्सिस्टन्सी, सातत्य, आपल्याला नेहमी सेवा देणं, कुठल्याही प्रोग्रामला सातत्याने त्याच कमांड तेच प्रोग्राम्स, हे सातत्य. कम्युनिकेशन तर आपल्याला माहित आहे. त्यामुळे हे सगळे जे कॅरेक्टरायजिस्ट आहेत, वैशिष्ट्य, गुणवैशिष्ट्य कॉम्प्युटरची, ही सगळी गुणवैशिष्ट्य आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप स्वरूपात कुठलं तरी एक गुणवैशिष्ट्य यामध्ये मोस्टली प्रोबॅबिलिटी येऊ शकतं. त्यानंतर ऍप्लिकेशन्स ऑफ कॉम्प्युटर. आपण सगळं जर ज्ञात आहात की कॉम्प्युटरचा आपण काय काय उपयोग करतो ते काही नव्याने सांगण्याची गरज नाही. तरी पण ऍज पर सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी जर सुटल्या असतील तर ते आपण उजळणी करून घेऊया. सायन्स अँड रिसर्च, विज्ञान आणि अंतराळात तर आपण सर्वजण जाणतात की चांगल्या पद्धतीनं ह्या कॉम्प्युटरचा उपयोग, संगणकाचा उपयोग प्रभावी पद्धतीने होतोय किंवा ICTचा उपयोग प्रभावी पद्धतीने होतोय. देन एज्युकेशन, आपण या बाबतीत तर काही सांगण्याची गरज नाही. आज ऑनलाईन शिक्षण आपण सगळेजण घेतो आहे, ते ICTच्या मदतीनेच घेतो आहे. बिझनेस ऍप्लिकेशन्स, शेअर मार्केट म्हणा किंवा इतर कुठल्याही गोष्टी म्हणा, त्यामध्ये व्यवसायाला गतिमानता देण्याचं कार्य या संगणकाद्वारे निश्चित होत आहे. बँकिंग तर ऑब्व्हियसली नो डाऊट. एकदा एक बातमी वाचली होती की बँकेचं सर्व्हर जे आहे, म्हणजे मी एक क्युरिओसिटी म्हणून तुम्हाला सांगतो, एखादी बँकेचं जर सर्व्हर हॅक झालं तर किती मोठ्या प्रमाणात अफरातफर होऊ शकते, कांट इमॅजिन. किंवा जसं रेल्वेचं संकेतस्थळ बंद पडलं तर आपल्याला किती त्रास होतो. तर त्या ठिकाणी बँकेचे पॅरलल सर्व्हर जे असतात ते कार्य करतात. वेगवेगळ्या सर्व्हरमध्ये त्यांचा डाटा हा स्टोअर असतो. त्यामुळे हे ICTचं एक वरदान आहे की तुम्ही आपली माहिती हे वेगवेगळ्या ठिकाणी साठवू शकतात किंवा त्याला अनालिसिस करू शकतात. देन ऑफिस ऑटोमेशन, नो डाऊट हे सगळं जर आपण वायफाय प्रिंटर पर्यंत आपली मदर आली आहे, मोबाईलवर मी डायरेक्ट प्रिंट करतो, तर ही सगळी ऑटोमेशनची करामत आहे. त्यानंतर डेस्कटॉप पब्लिशिंगचं नो डाऊट DTP आपण सर्व सुबक पद्धतीनं या सगळ्या सॉफ्टवेअरच्या मदतीनं करतो. मॅनेजमेंट ऍड्स, नंतर इंजिनिअरिंग डिझायनिंग, रोड ट्रॅफिक कंट्रोल, रेल्वेज, मेडिसिन अँड इन्फॉर्मेशन सायन्स. सो दीज आर मेन फॅक्टर्स अँड मेन ऍप्लिकेशन्स ऑफ कॉम्प्युटर. याच्यामधले सुद्धा एखादी जो पार्ट असेल तो प्रोबॅबिलिटी तुमच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या फील्डशी तुम्ही व्हेरी वेल नोन आहात. त्यामुळे इथे तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण ऑब्जेक्ट सिलेक्ट करताना प्रश्नपत्रिकेत होणार नाही. मात्र आता इथपर्यंत आपण कॉम्प्युटरचे गुणवैशिष्ट्य आणि उपयोग पाहिलेत. आता आपण मुख्य विषयाकडे वळणार आहोत, जो आपला ICTचा आहे. त्यामध्ये सर्वप्रथम जर आपण विचार केला तर I फॉर इन्फॉर्मेशन, C फॉर कम्युनिकेशन. तर या इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन साठी एक जो मीडिया आहे, जो एक पूल आहे,
जो दुवा आहे तो आहे इंटरनेट. ह्या इंटरनेटच्या मदतीनंच सगळी जी यंत्रणा आहे किंवा सर्व जे माध्यम आहे जे कन्व्हर्ज झाले आहेत आणि त्या इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला इंटरनेट संदर्भातली जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊ. आणि ही जी वैशिष्ट्य तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये इंटर कनेक्शन ऑफ मेनी कॉम्प्युटर्स व्हाया नेटवर्क. सो दिस इज द सिंपल डेफिनेशन ऑफ इंटरनेट. ही एकदम अगदी ज्याला म्हणतो लघु व्याख्या आणि सर्वसमावेशक व्याख्या मला आवडली म्हणून ती तुमच्या समोर शेअर केली. देन ग्लोबल कनेक्टेड थ्रू नेटवर्क थ्रू लॅन ऑर वॅन. आता तुम्हाला परीक्षेमध्ये लॅन आणि वॅन या दोघांचे दीर्घरूप 100% विचारू शकतात. पुढे पण तो प्रश्न येणार आहे. सो लॅन इज लोकल एरिया नेटवर्क अँड वॅन इज वाईड एरिया नेटवर्क. तर हे लघुरूप जे आहेत ते 100% आमच्या ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स मध्ये येतात. देन टू प्रोव्हाइड द व्हेरियस ऍप्लिकेशन सर्व्हिसेस. त्यामध्ये विविध प्रकारच्या ज्या सुविधा आहेत ते इंटरनेट देतो. कुठल्या? तर ईमेल. ईमेल इज सो फार इलेक्ट्रॉनिक मेल. ईमेल हे लघुरूप आहे, त्याचं दीर्घरूप म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल आहे. युजनेट. युजनेट मीन्स न्यूज सर्व्हिसेस असतात त्या आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. देन WWW हा सुद्धा लघुरूप आहे. परीक्षेमध्ये वर्ल्ड वाईड वेब याचा ऑप्शन्स डेफिनेटली आहे. त्यानंतर टेलिनेट आणि FTP. सो FTP इज फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर हे सगळे आता जे तुमच्या समोर स्लाइड शेअर केले आहे यामध्ये मोस्टली जे ॲब्रिव्हिएशन्स आहेत किंवा लघुरूप आहेत ते तुमच्या पेपरमध्ये तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या जनसंवाद आणि पत्रकारितेचे आहेत त्यामध्ये दीर्घरूप जे मी तुम्हाला आता कथन केले ते सगळे 101% प्रोबॅबिलिटी क्वेश्चन्स म्हणून येतीलच. यूज ऑफ इंटरनेट आपण सर्वजण जाणतात. मागे पाहिलं आपण यूज आणि ऍप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर पाहिलं. आता यूज ऑफ इंटरनेट एक जस्ट ब्रीफ रॅपिड रिव्ह्यू पण घेणार आहोत. त्यामध्ये पहिलाच महत्वाचा जो पार्ट आहे जो आपले सर्व विद्यार्थी मित्र आणि आजची युवा पिढी अगदी लोकप्रिय त्यांच्यामध्ये आहे तो आहे सर्चिंग. सर्चिंग द डाटा, सर्चिंग द इन्फॉर्मेशन थ्रू ब्राउझर्स. हा एक प्रकार, लोकप्रिय प्रकार आपल्या सर्वांमध्ये आहे आणि लगेच आपण त्याला एक परवलीचा शब्द किंवा वेल नोन फ्रेजेस गुगल कर, अरे गुगल कर, अरे गुगल करा हा शब्द आपल्याकडे आहे. सो these are the main factor of internet and main features searching. Then email service. Obviously आज आपण प्रत्येकाचा एक ईमेल ऍड्रेस आहे स्वतःचा. तो ईमेल ऍड्रेस आपण जनरेट केल्यानंतर विविध प्रकारचे जे इलेक्ट्रॉनिक मेल्स असतात किंवा कॉरेस्पॉन्डन्स असतात ते आपण घेतो. कमर्शियल सर्व्हिसेस हा एक महत्वाचा पार्ट आहे. वाणिज्य विषयक सेवा. तो इंटरनेटचा हा तिसरा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला मोस्टली प्रोबॅबिलिटी वेगळा असल्यामुळे काय असतं प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारताना जे तुम्ही वेल नोन आहात की ज्या टर्मॉलॉजीशी तुम्ही फॅमिलियर आहात ती टर्मॉलॉजी तुम्हाला माहिती आहे तिच्याविषयी इतकं जास्त विचारलं जात नाही जितकं युनिक कन्सेप्टवर विचारलं जातं किंवा लेटेस्ट कन्सेप्टवर विचारलं जातं. त्यामुळे ज्या वेळेस असे संदर्भ येतील त्यावेळेस तुम्हाला मी निश्चितच त्या ठिकाणी तुमचं कॉन्सन्ट्रेशन करणार आहे. जसं 3rd नंबर टॉपिक कमर्शियल सर्व्हिस, द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स किंवा सेलेक्ट फीचर्स ऑफ द इंटरनेट. सो दिस इज द प्रोबॅबिलिटी क्वेश्चन्स ऑफ अवर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनरी. सो नेक्स्ट फीचर्स आर इलेक्ट्रॉनिक्स, बुक्स अँड पब्लिकेशन्स. नो डाऊट आज प्रत्येक बुक हे आपलं जवळ आलं आहे किंवा काही ठिकाणी तर ई बुकची लायब्ररी पण आहे आणि हे ई बुक्स आपल्याला सातत्याने इमिजिएट ऍक्सेस होतात. त्यामुळे हे एक मोठं वैशिष्ट्य आपल्या इंटरनेटचं सांगता येईल. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. आपण वेल नोन आहात स्काईप पासून ते आता व्हॉट्सअप कॉलिंग पर्यंत, त्यामुळे याच्यात काही जास्त सांगण्याचं इतकं प्रावधान नाही. शेअरिंग डाटा अँड रिझल्ट क्विकली हे सुद्धा एक महत्वाचं फीचर्स आहे इंटरनेटचं. इमिजिएट आपण डाटा तिथून इथे पाठवू शकतो. त्यामुळे तो काही त्यावर पण जास्त बोलण्याचं काही गरज नाही. रिट्रायव्हिंग फाइल्स अँड प्रोग्राम्स ऑफ ऑल टाइप्स. हा सो दिस इज द मेन फीचर्स. आता हे एक महत्वाचं फीचर्स काही ऍप्स मध्ये आलेलं आहे. ते तुम्हाला म्हणा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स मध्ये विचारले जाऊ शकतात. सध्या
एका ऍप्स मध्ये सर्व प्रकारच्या फाईल्स आपण घेऊ आणि देऊ शकतो. त्यामध्ये एकतर व्हॉट्सअप आहे, दुसरं टेलिनेट आहे, तिसरं टेलिग्राम आहे आणि चौथं काहीतरी वेगळं, नन ऑफ दिस किंवा ऑल ऑफ दिस असं असेल. पैकी टेलिग्राम ऍप्स मला जाणवलं ऍज पर माय नॉलेज, त्यामध्ये ऑल टाइप्स फाईल आपण पाठवू शकतो. व्हॉट्सअपमध्ये पण आहे, पण काही मर्यादा असतात. म्हणून तुम्हाला प्रश्नपत्रिकेत सुद्धा असा मर्यादा काहीतरी दिसेल की मिनिमम 2 GB, मिनिमम अंडर 1 GB काहीतरी असेल. त्यामुळे हा जो आहे शेअरिंग ऑल टाइप्स ऑफ फाईल्स, देन फाईन इन्फॉर्मेशन, डाटाबेस अँड ट्युटोरियल्स, यात पण काही जास्त सांगण्याची गरज नाही कारण तुम्ही सर्वजण ते करतातच. न्यूजपेपर कॉलम्स, हा तर आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की इंटरनेटद्वारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे कॉलम्स न्यूजपेपरमध्ये पण सातत्याने चालू शकतो. बँकिंग, डाउनलोडिंग, अपलोडिंग अँड एनी इन्फॉर्मेशन, न्यूज, स्पोर्ट्स, स्टॉक्स, म्युझिक एक्सेट्रा. देन यूज ऑफ इंटरनेट इन व्हेरियस फील्ड्स लाईक एज्युकेशन, बिझनेस, गव्हर्नन्स एक्सेट्रा अँड मेनी मोर. त्यामुळे यामध्ये आपण सर्व इंटरनेटचा यूज करतात, त्यामुळे इथे काही जास्त आपल्याला त्या संदर्भात चर्चा करण्याची गरज नाही. बाकी जी आहे प्रोबॅबिलिटी क्वेश्चन्स रिगार्डिंग द इंटरनेट, यूज ऑफ इंटरनेट, ते मी तुम्हाला मगाशी म्हटलंच. आता आपण आपल्या सिलेबसचा मेन पार्ट ICT टूल्स कडे वळणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला म्हटलं की व्हॉट इज ICT. त्याच्या नावातच आपण पाहिलं की इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, त्या संदर्भातला जो उपयोग आहे तो आपण पाहू. ड्युरिंग द लास्ट डिकेड ऑफ 20th century there was extraordinary development in information communication technology. नो डाऊट फार मोठ्याने रॅपिडली ग्रोथ होते ICT, त्यामुळे आपण या सगळ्यांचा आपण साक्षीदार आहातच. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ईच अँड एव्हरी ह्युमन ऍक्टिव्हिटीज, आपल्या ज्या पण काही डेली रुटीन्स किंवा डेली नीड्स आहेत त्यामध्ये ICTने कधी शिरकाव केला ते आपल्याला कळलंच नाही. ऑटोमेशन म्हणजे ऑटोमॅटिक काच खालीवर होणं कारचे किंवा हँड्स फ्री बोलणं, तर ही ICT केव्हा एंटर केली आणि आपण तिला ICT मानणं न मानणं हा फार महत्वाचा एक महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात ह्युमन ऍक्टिव्हिटीज यामध्ये एक मोठा वर्ड आहे पहिल्या पॅरेग्राफमध्ये, तो आहे ह्युमन ऍक्टिव्हिटीज किंवा प्रत्येक मानवी क्रियेमध्ये ICTने शिरकाव केलेला आहे. हे एक महत्वाचं एक वाक्य या ठिकाणी निघेल. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आर द टेक्नॉलॉजीज युज्ड इन द कन्व्हेइंग, मॅनिप्युलेशन अँड स्टोरेज ऑफ डाटा इलेक्ट्रॉनिक्स मीन्स. ह्या संदर्भात आपण यापूर्वी चर्चा केली आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशन इज डाटा दॅट हॅज बीन सॉर्टेड अँड अरेंज. नो डाऊट ऍप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर प्रमाणेच इन्फॉर्मेशन मध्ये डाटा आपण इंटरनेटच्या मदतीनं रॅपिडली सॉर्टिंग आणि अरेंज करू शकतो. इन कन्सिस्टिस ऑफ ऑर्गनाइज फॅक्ट्स अँड ओपिनियन्स पीपल रिसिव्हिंग ड्युरिंग डेली लाईफ. ह्यामध्ये पण आपण यापूर्वी चर्चा केली. चेंजिंग डाटा इंटू इन्फॉर्मेशन इज कॉल्ड डाटा प्रोसेसिंग और इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. हा शब्द फार महत्वाचा आहे, चेंजिंग डाटा इंटू इन्फॉर्मेशन. त्यामुळे हा एक महत्वाचा बिंदू या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढचा जो की फीचर्स आहे ते आहे इट इन्व्हॉल्व्स गॅदरिंग, ऑर्गनायझिंग अँड रिपोर्टिंग डाटा सो इट युजफुल टू पीपल. लोकांसाठी डाटा किंवा माहिती ही त्वरेने किंवा इफेक्टिव्हली पोहोचवणं. इट ऑफन डन युझिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्यामुळे ह्या सर्वांचा संदर्भात आपण यापूर्वी चर्चा केली. आता ICT टूल्स नेमके कुठले कुठले आहेत तो तुमच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या दृष्टीने फार मोठा पार्ट आहे. यामध्ये वेगवेगळे टूल्स वर तुमचे प्रश्न, प्रोबॅबिलिटी क्वेश्चन्स रेज होऊ शकतात किंवा जनरेट होऊ शकतात. सो दीज आर द, तुमच्या स्क्रीन समोर जे आहे रेडिओ, टेलिव्हिजन, व्हिडिओ, DVD, टेलिफोन, फिक्स और मोबाईल, देन सॅटेलाइट, कम्प्युटर नेटवर्क, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. हे सगळे जे इक्विपमेंट्स आहेत हे सगळे इक्विपमेंट्स सर्व्हिस असोसिएट विथ दिस टेक्नॉलॉजी. म्हणजे हे इक्विपमेंट्स आणि त्या संदर्भातल्या सेवा देणारे घटक हे सगळे ICT टूल्स म्हणून ओळखले जातात.
such as video conferencing and electronic mail like blogs. तर ही सगळी जी टूल्स जे आहेत ते सगळे ICT चे टूल्स म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आपण जे ICT चा प्रवास जो सुरू केलेला होता, ब्लॅकबोर्ड पासून सर्च इंजिन किंवा ब्लॉग्स किंवा ई ग्रुप्स पर्यंतचा हा सगळा प्रवास ICT टूल्स मध्ये आहे. त्यामुळे OHP मीन्स ओव्हरहेड प्रोजेक्टर हा एक लघुरूप आहे. OHP दीर्घरूप ओव्हरहेड प्रोजेक्टर. फोन अँड पेजर. पेजर हा जो कन्सेप्ट आहे हा तर नामशेष झालाय, तरी सुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेस प्रोबॅबिलिटी क्वेश्चन्स म्हणून हा मुद्दा रेज होऊ शकतो की पेजर, व्हॉट इज द पेजर. पेजर एक इन्स्ट्रुमेंट होतं, छोटंसं इन्स्ट्रुमेंट होतं जे तुम्हाला तुमचा जो मेसेज असेल, ऑपरेटिंग किंवा कॉल सेंटरचा मेसेज असेल तो आपल्यापर्यंत पोहोचत होता आणि आपण तो मेसेज पाहून ऍक्शन घेत होतो. तर हा जुना किंवा मागच्या जो ICTचा किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची जी सुरुवात होती तिथला जो प्रवास आहे त्यामधला. त्यानंतर VHP, VHS, वायरलेस टेलिफोन, देन LCD, देन PC, पर्सनल कॉम्प्युटर, देन व्हाईट बोर्ड, इंटरनल पॅनल, देन फॉर्म्स ऑफ एनी सर्च इंजिन. तर हा ICT टूल्सचा प्रवास आपल्याला पाहता येईल. देन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तर हा जो आहे, पीपल ऑफन यूज द टर्म्स इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टुगेदर. सो दिस इज द मेन फीचर्स ऑफ जस्ट लाईक इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन हे एकत्र वापरले जातात. मग तुम्ही म्हणाल मी तर वापरतो फक्त माहिती घेतो आणि त्यामध्ये कुठली आली ICT, पण नाही. आपण ज्या पद्धतीनं कुठलाही डाटा शेअरिंग करतो तर आपण ICT टूल्स वापरतो. सो these the terms are related but each means something different. तेच मला म्हणायचं आहे की थोडाफार पुसटशी रेषा या सर्वांच्या व्याख्यामध्ये जाऊ शकते. त्यामुळे आपण कुठल्या गोष्टीला इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणायचं, कुठल्या गोष्टीला सायबर मीडिया म्हणायचं, हे आज कठीण होऊन बसतं. याला कारण मीडिया कन्व्हर्जन्स. एक माध्यम ही इंटरनेटच्या मदतीनं किंवा संवाद तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या मदतीनं किंवा माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीनं एकमेकांमध्ये इतकी लिलया गुरफटलेली आहेत की आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकत नाही की हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पार्ट आहे की सायबर मीडियाचा आहे की ICTचा आहे. 2 words we need to know to understand communication technology are data and information. आत्ताच सांगितलं की हे दोघं सारखे. सो डाटा इन्क्लुड्स इंडिव्हिज्युअल फॅक्ट्स, स्टॅटिस्टिकल्स. माहितीमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश होतो. त्यामुळे त्याच्यात डाटा असतो, फॅक्ट्स असतात आणि स्टॅटिस्टिक म्हणजे न्यूमरिकल. त्यामुळे यामध्ये एक प्रोबॅबिलिटी क्वेश्चन रेज होतील की व्हॉट इज द कॉम्प्युटर लँग्वेज. त्यामध्ये त्याचं करेक्ट आन्सर आहे 01. हा एक प्रोबॅबिलिटी क्वेश्चन तुमच्या ह्या ICTच्या पेपर्स मध्ये येऊ शकतो. 01 ही जी भाषा आहे ही संगणकाची भाषा आहे आणि ती ज्याला अॅनालॉग मधून डिजिटल मध्ये ट्रान्सफर होते. त्यानंतर मग आपल्यापर्यंत ते कमांड किंवा इतर सगळ्या गोष्टी दिसतात. तर हा एक बेसिक क्वेश्चन्स या ठिकाणी तयार होईल. These facts and ideas are not sorted, arranged any manner. त्यामुळे आपण कम्युनिकेशन बद्दल आता जाणून घेऊ. इन्फॉर्मेशन बद्दल आपण ICT टूल्स बद्दल पाहिलं तर कम्युनिकेशनच्या बाबतीत आपल्याला असं सांगता येईल की कम्युनिकेशन इज सिम्पली दॅट द ऍक्ट ऑफ ट्रान्सफरिंग. मी तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला माहिती सांगतोय, माझे हावभाव तुम्ही टिपतायत. सो दिस इज द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. त्यामुळे एकदम एकाच शब्दामध्ये या ठिकाणी डिफाईन केलेलं आहे, ते म्हणजे ट्रान्सफरिंग करणं. मग तो कुठल्याही फॉर्म मध्ये असू दे, त्याला शब्द असू दे, वाक्य असू दे, म्युझिक असू दे, व्हिडिओ असू दे, ऑडिओ असू दे, एव्हरीथिंग फॉर्म. कुठल्याही फॉर्म मध्ये मी एखादी गोष्ट तुमच्याकडे डिलिव्हर करतो, तो मेसेज देतो, संदेश देतो, म्हणजे मी तुमच्याशी कम्युनिकेशन करतो. आणि तुम्ही चॅट बॉक्सद्वारे, कमेंट्स बॉक्सद्वारे, हँड रेज करून जे काही फीडबॅक देतात ते मला फीडबॅक म्हणून किंवा जो काही प्रतिभाव देतात किंवा जो रिप्लाय देतो तो आहे फीडबॅक. त्यामुळे इन्फॉर्मेशन वन प्लेस टू अनदर प्लेस. सो दिस इज द सिम्पल डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन.
then exchange information from computer to another computer. So second things are exchange the information. सर ही आयसीटीच्या दृष्टीने कम्युनिकेशनची प्रॉपरली व्याख्या आहे. So the classic communication system is made an information source, an encoder, a transmitter, receiver, decoder, storage. या सगळ्या कन्सेप्ट मी आता तुम्हाला सांगितल्या. या सगळ्या आपल्या मॉडेल ऑफ कम्युनिकेशन मध्ये पण आहेत, पण आयसीटी मध्ये एन्कोडर आणि डिकोडर. एन्कोडर मीन्स देणारा, संदेश देणारा, देन डिकोडर मीन्स त्याला घेणारा. सो दिस इज द टर्मोलॉजी ऑफ कम्युनिकेशन. यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे, आता मी तुमच्या समोरची स्लाइड शेअर केली आहे, हे सगळ्या जे फॅक्टर्स आहेत त्या कम्युनिकेशन मध्ये येतात. तर ऑनलाईन चॅट्स, त्यामध्ये टेक्स्ट बेस, ऑडिओ बेस आणि व्हिडिओ बेस, तिघ चॅट्स जे आहेत तो तुमच्या समकालीन संवाद ज्याला म्हणतो, सायक्रोनस कम्युनिकेशन, ज्याचं डिटेल मध्ये आपण काहीच केलेली नाही. काय सांगतात, तो जर प्रगती करताय तर तू जर करताना ठीक आहे, तू तो कर, भाऊ शिकायला ते 4 वर्ष मग तू सगळा पैसा टाक. आवाज येतोय का माझा मित्रांनो? हॅलो, आता येतोय सर. आवाज येतोय का माझा? हो हो येतोय. ओके ओके, जरा इंटरनेटला प्रॉब्लेम झाला, त्यामुळे हरकत नाही, मी माझ्या मोबाईलनं तुम्हाला तुमच्याशी संवाद साधतोय. तर डिस्कशन फोरम जे होते आपले, ते वेगवेगळ्या पद्धतीनं डिस्कशन फोरम आले. त्यानंतर ब्लॉग्स, हा सुद्धा फार लोकप्रिय प्रकार आहे. ब्लॉग्स तुम्हाला मी स्लाइड शेअर करू शकत नाही, परंतु दुसऱ्या ती स्लाइड जी आहे त्या स्लाइड वरनं मी तुम्हाला तुमच्याशी संवाद साधेल. तोपर्यंत आपलं इंटरनेट कनेक्टिव्हिटी जे आहे ते सुरू होईलच. तर हा जो आहे ई ग्रुप्स, हा पण फार एक लोकप्रिय प्रकार आहे ई ग्रुप्सचा. त्यामध्ये त्याला आपण म्हणतो इंटरनेटच्या माध्यमातून एक आपण प्रत्येकाचे जे मेसेजिंग किंवा चॅट ग्रुप्स म्हणा किंवा इतर जे पण ग्रुप्स असतील ते तयार करतो, त्याला आपण ई ग्रुप्स म्हणूया. त्यानंतर एक लोकप्रिय प्रकार आहे आवाज येतोय ना? मध्ये एकाने चॅट बॉक्स मध्ये मेसेज दिला होता, आवाज येते असा. येतोय सर. ओके ओके, हरकत नाही. तर विकिपीडिया एक महत्वाचं सोर्स आपल्याला सांगता येईल. विकिपीडिया म्हणून एक लोकप्रिय वेबसाईट आहे आणि ही विकिपीडिया मधनं आपल्याला ज्ञानाचं भंडारच आपल्या समोर उपलब्ध केलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामधल्या आणि प्रत्येक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांना व्यवस्थित डिफाईन करून ज्ञानाचं भंडार विकिपीडियाने आपल्या समोर उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे हा एक महत्वाचा बेनिफिट आपल्या आयसीटीचा सांगता येईल. त्यानंतर गुगल सर्च इंजिन हा पण एक कम्युनिकेशन टूल्स म्हणून आपण वापरले जाऊ शकतात. गुगल सर्च इंजिन, त्यामध्ये आपण पाहतो की मोबाईल, SMS आणि MMS
आता इथे तुम्हाला तुमचा जो आहे एक क्वेश्चन रेज होईल. व्हॉट इज SMS मीन्स शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस आणि MMS मीडिया मेसेजिंग सर्व्हिस. तर हरकत नाही, माझं इकडचं हे सुरू झालं आहे. मी तुम्हाला शेअर करतो स्लाइड. स्लाइड शेअर झाले का माझी? दिसते का मित्रांनो? येस सर. ओके ओके, हरकत नाही. तर आपण पाहत होतो की तुमचे जे क्वेश्चन्स आहेत की कसे रेज होतील, ज्याला म्हणतो आपण MMS म्हणजे मल्टीमीडिया मेसेजिंग सर्व्हिस किंवा संदेश, किंवा ज्याला आपण मेसेज, SMS आणि MMS अँड पॉडकास्टिंग. पॉडकास्टिंग हा एक महत्वाचा ज्याला पार्ट आहे तो आपल्या याचा असतो, ज्याला ओडाकास्ट आणि पॉडकास्ट म्हणजे ओडकास्ट आणि पॉडकास्ट असं दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतो. ते पण एक ICTचा फार महत्वाचं फीचर्स आहे. एक 2 मिनिटं. त्यानंतर आपण पाहूया स्कोप ऑफ इंटरनेट ॲज अ ICT. म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात तुम्हाला कुठल्या प्रकारे ज्याला भूमिका असते किंवा रोल असतो किंवा स्कोप असतो, व्याप्ती इंटरनेटची, ते आपण आता पाहूया. त्यामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट जो आहे तो आहे एज्युकेशन, देन रिसर्च, कम्युनिकेशन्स. हे तिघं क्षेत्र आपण पाहिलेच. पैकी संशोधन क्षेत्रामध्ये प्रामुख्याने ICTचा वापर जो आहे तो हा मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि संशोधन क्षेत्रामध्ये जे पण संशोधक विद्यार्थी आहेत तर प्रत्येकाला आपापल्या विद्याशाखानिहाय जी माहिती लागते ती इंटरनेट इमिजिएट आपल्याला उपलब्ध करून देतो. त्यानंतर एंटरटेनमेंट तर ऑफकोर्स त्याबद्दल काही जास्त सांगण्याची गरजच नाही. एक्सप्लोरिंग द वर्ल्ड, पूर्ण जग जे आहे ते खुलं झालेलं आहे ड्यू टू किंवा इफेक्ट ऑफ ICT. फायनान्स, शॉपिंग अँड मोर. त्यामुळे ICTचा उपयोग प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. ते प्रत्येक क्षेत्र आपण स्वतः त्या क्षेत्राशी फॅमिलियर झालेलो आहोत, वेल नोन आहोत. आणि पुढे आपण कंटिन्यू पाहूया की आपल्या जो सिलेबस मध्ये आहे लर्निंग, ई लर्निंग आणि एज्युकेशन मध्ये ICTचा उपयोग कसा आहे हे आपल्या नेट परीक्षेच्या सिलेबस मध्ये आहे. तो आपण इनोव्हेटिव्ह टीचिंग अँड लर्निंग मेथड्स. तर आपण पाहतोच की आपले डिसले गुरुजी नाव ऐकलं असेल, त्यांनी ICTचा अत्यंत प्रभावी पद्धतीने उपयोग केला. आणि ज्या दुर्गम एरियातल्या ज्या शाळा होत्या, विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळा, त्या ठिकाणी डिसले गुरुजींनी ह्या ICTचा प्रभावशाली उपयोग केल्यामुळे त्यांना एक प्रतिष्ठेचा एक पुरस्कार मिळाला, ज्याचं अमाऊंट तुम्हाला सांगेल तर कदाचित तुम्हाला माहित पण असेल, 7 कोटी रुपये त्यांना मिळाले. तो पुरस्कार होता ग्लोबल टीचर अवॉर्ड. कशामुळे? इफेक्टिव्ह यूज ऑफ ICT. त्यामुळे ज्या पद्धतीनं ICTचा उपयोग डिसले गुरुजींनी केला, असेच अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती आहेत. त्यामुळे ICTचा शिक्षण क्षेत्रात, संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्यामुळे त्याबद्दल काही नवीन सांगण्याची गरज नाही. पण ICT ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टूल्स म्हणून पण वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दाखवलेलं आहे एज्युकेशन मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन सिस्टीम्स एक्सेट्रा. त्यानंतर ICT ॲज अन एक्सपॅन्डिंग लर्निंग ऑपॉर्च्युनिटी. तुम्हाला प्रत्येकाला ही लर्निंग ऑपॉर्च्युनिटी ICT उपलब्ध करून देतं. एक्झाम्पल्स म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले बरेचसे विद्यार्थी मित्र ही डिस्टन्स लर्निंग मधून किंवा ई लर्निंग मधून वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या त्यांनी संपादित केलेल्या आहेत. या सगळ्यांचं श्रेय जातं मित्रांनो ICTला. तर म्हणून ICTचा एक प्रोबॅबिलिटी क्वेश्चन जनरेट होऊ शकतो. तर तो आहे, त्याचं करेक्ट आन्सर आहे की डिस्टन्स लर्निंग किंवा ई लर्निंग. व्हॉट इज द इफेक्टिव्ह यूज ऑफ ICT? ऑप्शन्स मध्ये करेक्ट आन्सर असेल ई लर्निंग.
किंवा दुसरं असेल डिस्टन्स लर्निंग, त्याला ऑर किंवा ऑफ असेल. तर ICT ॲज अ फॅसिलिटेटर ऑफ हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स. थिंकिंग स्किल्स सुद्धा तुमचं बऱ्यापैकी, किंवा ज्याला ओपिनियन लीडर आता मगाशी आदरणीय चिंचोळकर सरांनी सांगितलं की ही जी ओपिनियन लीडर त्यांनी सांगितलं जनसंपर्क अधिकाऱ्यांची फिजिकली, तर ICT सुद्धा एक प्रकारचं ओपिनियन मेकर किंवा ओपिनियन लीडर म्हणून काम करतं. म्हणून चेंजिंग ऑफ थिंकिंग स्किल जे आहे, तुमचं विचारशैली किंवा विचारांना नवीन दिशा देण्याचं कार्य ICT करतं. त्यानंतर सेल्फ डायरेक्टेड लर्निंग आणि टॉलरेट डायनेमिक. तर ह्या सगळ्या गोष्टी ICT मध्ये प्रामुख्याने समावेश होतो. आता तुमच्या समोर जी स्लाइड आहे ती तुमच्या ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन जो आपला जनसंवाद पत्रकारिता विषय आहे त्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. त्यामध्ये ट्रॅडिशनल क्लासरूम एक कॉलम मध्ये आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये ICT इन एज्युकेशन आहे. तर हा महत्वाचा किंवा मूलभूत फरक किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला प्रोबॅबिलिटी क्वेश्चन ज्याला म्हणतो आपण, संभाव्य प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. तर क्लासरूम मध्ये काय बदल झाला? फिजिकली आपला ब्लॅकबोर्ड होता, लिमिटेड साईज होती. त्यामध्ये ICT मध्ये काय झालं, आता एकदम ग्लोबल बोर्ड आला, ज्याला आपण आता मी तुम्हाला जर शेअर केला तर इथे झूम मध्ये व्हाईट बोर्ड म्हणून एक कन्सेप्ट आहे. आता मी तुम्हाला शेअर करतोय PPT आहे, परंतु व्हाईट बोर्ड मध्ये मी तुम्हाला शेअर केलं. हा एनी टाइम इन एनीवेअर हा एक प्रकारचा ज्याला फ्लेक्झिबिलिटी म्हणतो आपण, लवचिकता म्हणतो, ही ICTच्या माध्यमातून रिगार्डिंग पॉइंट ऑफ व्ह्यू क्लासरूम. तर क्लासरूम मध्ये काय बदल झाला, हा तुमचा प्रोबॅबिलिटी क्वेश्चन्स असेल आणि त्याचं करेक्ट आन्सर असेल अनलिमिटेड एनी टाइम एनीवेअर, हे त्याचा करेक्ट आन्सर असेल. आणि त्याच्या आजूबाजू 3 प्रश्न जे असतील किंवा 3 पर्याय जे असतील ते असे वेगळे पर्याय असतील. त्यामुळे तुम्हाला हा एक महत्वाचा लावून घेतो. तर त्यानंतर कंटेंट मध्ये सुद्धा फार मोठा बदल झाला. सुरुवातीला आपण जसं आता मी शेअर केली आहे, पॉवर पॉइंट, ट्रान्सपरन्सी, टेक्स्टबुक्स, लायब्ररी, व्हिडिओ, हे पारंपरिक ज्याला ट्रॅडिशनल इक्विपमेंट्स ऑफ टीचिंग अँड लर्निंग इव्होल्युशन आपण म्हणतो, त्या ठिकाणी वापरली जात होती. पण ICTच्या माध्यमातून ह्या सगळ्या कंटेंट मध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा बदल आला. आणि तो मध्ये पहा मल्टीमीडिया, म्हणजे कॅन लिस्निंग, कॅन व्ह्यूइंग अँड एव्हरीथिंग, दिस इज द मल्टीमीडिया. मल्टीमीडियामध्ये मल्टीमीडियाच्या प्रभावाने किंवा ज्याला बदलाने हा ICTचा लुक किंवा कंटेंट किंवा शिक्षणाचा बदल हा केला आहे. पूर्वी आपण OHP वापरत होतो. OHP म्हणजे आता मगाशी मी उल्लेख केला ओव्हरहेड प्रोजेक्टरचा, तो वापरत होतो. आणि आपण आता वापरत आहोत स्लाइड, ज्याला पॉवर पॉइंट म्हणतो आपण, ते वापरत आहोत. फरक झाला. प्रोजेक्टर पाहिला असाल तर OHP प्रोजेक्टर फार मोठा होता आणि त्याला त्या झेरॉक्स मधून किंवा त्या वेगळी त्याला PHP पेन मिळायची वेगळी, ती पेन जी आहे ट्रान्सपरन्सीवर चालणारी, तिच्या माध्यमातून करावं लागायचं. फार बदल झाला. त्याच्यामुळे त्याच्यात जास्त विस्ताराने सांगायची गरज नाही. फक्त एक लक्षात ठेवा फरक, तुम्हाला परीक्षेला यूज ऑफ ICT कुठल्या कंटेंट मध्ये बदल झाला, तो तुम्हाला करेक्ट कंटेंट इथे मिळेल. डिजिटल लायब्ररी आली, लायब्ररीच्या ठिकाणावर ई लायब्ररी किंवा डिजिटल लायब्ररी आली. त्यानंतर ऑन डिमांड कम्युनिकेशन आलं. त्यानंतर आपलं पर्सनलायझेशन जे आहे, व्यक्तिमत्व, वन लर्निंग पाथ. आपण अगोदर एकदाच एक शिकत होतो आणि लर्निंग पाथ आपला बदलला. त्यामुळे डिटरमाइन बाय लर्नर हा जो आहे, ज्याला म्हणतो युजर बेस्ड किंवा युजर फ्रेंडली, हे आपलं लर्निंग झालं आहे. हा तुम्हाला परीक्षेमध्ये ज्याला म्हणतो आपण पर्सनलायझेशन जे आहे, तो हा एक महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतात की ICTच्या यूजने तुमच्या पर्सनलायझेशन मध्ये कुठला बदल झाला. तर डिमांड डिटरमाइन बाय लर्नर हा एक महत्वाचा एक बदल या ठिकाणी जाणवतो. तर हा एक परीक्षेच्या दृष्टीने हा महत्वाचा ICTचा चार्ट तुमच्याशी शेअर केला. आता काही जो पार्ट आहे तो तुमच्या ई लर्निंगच्या कन्सेप्ट मध्ये आहे आणि थोडा काही जे कीवर्ड्स त्याच्यामध्ये आहे, त्याचं टायटल आहे सायकोलॉजी ऑफ युझिंग टीचिंग ॲड्स
विच इन्क्लूड ICT. तर ICTच्या मदतीनं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं कशा पद्धतीनं शिकवण्यास मदत झाली हा एक महत्वाचा मुद्दा तुमच्या ह्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये किंवा तुमच्या जनसंवाद आणि पत्रकारितेच्या ह्या विषयामध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर कुठला बदल झाला? आय हिअर आय फॉरवर्ड ही एक महत्वाची कन्सेप्ट ह्या न्यू एरिया किंवा नवीन जगामध्ये ICTच्या जगामध्ये म्हणावं लागेल की जी व्हर्बल डिस्क्रिप्शन करण्याची वेळ होती त्या ठिकाणी आपल्याला ज्या मेमरी ज्या होत्या आपल्या त्या मेमरी आपल्याला एक्सपांड झाल्या. अंडरस्टँड करण्याची जी कॅपॅसिटी होती आपली ती फार वाढली. ज्या पद्धतीनं मी तुम्हाला आता म्हणतो की मी काही गोष्टी तुमच्या समोर प्रेझेंट करीत आहे आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मी शिकवत आहे. त्यामुळे ह्या दोघं बाबी ज्या आहेत त्या यूज ऑफ ICT यामुळे इफेक्टिव्हली तुमच्या समोर पोहोचत आहेत. त्यानंतर आय रिमेंबर या सुद्धा न्यू टर्मॉलॉजी किंवा नवीन व्याख्या या ICTच्या जगामध्ये मिळाली की नॉलेज दॅट इज गेन्ड थ्रू द साइट इज मोर कलरफुल, ॲक्युरेट अँड परमनंट. It is said that 80% of our knowledge is gained through our eyes. So this is the main factor and main benefit of this psychological point of view of ICT. तुम्ही जे पाहतात ते 80% तुम्ही व्यवस्थित ग्राफ्स करू शकतात ड्यू टू ICT टूल्स. हे एक मोठा बेनिफिट आहे. तर इथे सुद्धा सायकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू काही क्वेश्चन रेज होतील. ते 80% नॉलेज तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकतात किंवा इमिजिएट तुम्ही त्याला रिॲक्ट होऊ शकतात किंवा अभिव्यक्त होऊ शकतात ह्या बाबींमध्ये. त्यानंतर ICT कॅन हेल्प लर्निंग नो डाऊट. आता आपण मगाशी पाहिलं त्यामुळे इथे काही जास्त त्याबद्दल एक्सप्लेनेशन करण्याची गरज नाही. पण या ठिकाणी एक मुद्दा रेज होतो तो डेव्हलपिंग अंडरस्टँडिंग. ICT द्वारे तुमची जी अंडरस्टँडिंग आहे तुम्ही जी समयसूचकता किंवा समजून घेण्याची जी पद्धत आहे तुमची कैक पटीने वाढली. तर हा एक महत्वाचा पॉइंट तुमच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या दृष्टीने पण असू शकतो. ड्यू टू किंवा यूज ऑफ ICT डेव्हलपिंग अंडरस्टँडिंग इज ॲक्युरेट. एक्सटेंड ऍक्सेस टू सोर्सेस हे पण बिलकुल नो डाऊट याच्यामध्ये तुमची जी संसाधनं आहेत किंवा रिसोर्सेस आहेत किंवा सोर्सेस आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक्सटेंड झाला आहे किंवा ऍक्सेस जो आहे तो इझिली मिळत आहे. द कॅपॅसिटी ऑफ द रेंज ICT कॅन एनेबल टीचर्स अँड स्टुडंट्स टू गेन ऍक्सेस हिस्टॉरिकल रिसेंट इमिजिएटली इन्फॉर्मेशन थ्रू. फॉर एक्झाम्पल म्हणून इथे CD-ROMचं उदाहरण त्यांनी दिलंय की CD-ROM त्यानंतर डायरेक्टली आपण त्याला काय म्हणतो स्काय ड्राईव्ह पर्यंत बदल मारलेले आहे. CD-ROM is the primary data storage of our computer application. Then we use through sky drive. आता पेन ड्राईव्ह पण गरज नाहीये, हार्ड डिस्कची पण गरज नाही किंवा एक्सटर्नल हार्डची गरज नाही. आता स्काय ड्राईव्ह मध्ये तुमचा डाटा पडलेला आहे. तर हा जो एक्सटेंडेड झालेला आहे ऍक्सेस तो ड्यू टू ICT. हा जो एक्सटेंड झाला तो हा ICT मुळेच आहे. तुमचं सगळी माहिती मी एका ठिकाणी एक्झाम्पल तुम्हाला शेअर करेल जेणेकरून तुम्हाला हा मुद्दा व्यवस्थित कळेल की मी एका ठिकाणी प्रेझेंटेशनला गेलो होतो आणि मी माझा डाटा जो आहे हा पेनड्राईव्ह नेलेला होता आणि पेनड्राईव्ह नेल्यानंतर त्या ठिकाणी मी त्यांच्या एक्झिटिंग लॅपटॉपला लावला तो आणि लॅपटॉपला लावल्यानंतर झालं काय त्या ठिकाणी तो पेनड्राईव्हला काही एरर आली तो फॉर्मॅट झाला अक्षरशः क्लीन झाला. पण मी ICTचा स्टुडंट असल्यामुळे किंवा इफेक्टिव्ह यूज ऑफ ICT मला कळत असल्यामुळे मी पॅरलल बॅकअप माझा ईमेलला घेतलेला होता. इमिजिएट ईमेल ऍक्सेस केला आणि ईमेल वरनं मी प्रेझेंटेशन सुरू केलं. हा एक महत्वाचा बेनिफिट तुमच्या ICTचा आहे. या ठिकाणी जर ट्रॅडिशनल टूल्स जर मी वापरले असते किंवा डिपेंडिंग मी त्याच्यावर राहिला असतो तर ऑब्व्हियसली मला या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला असता. आता सुद्धा लॅपटॉपवर ज्या ठिकाणी मी प्रेझेंटेशन तुम्हाला देत आहे त्या ठिकाणी 2 पॅरलल लॅपटॉप मी लावलेले आहेत आणि सडनली एकाच वेळेस दोघं लॅपटॉप बंद पडले. इमिजिएट मी माझा मोबाईल काढला आणि मोबाईलद्वारे तुमच्याशी संवाद साधला. तर ही सगळी जी ज्याला म्हणतो शार्पनेस आहे किंवा ज्याला स्किल शार्पनेस करण्याचा जो प्रकार आहे तो सगळा ICTनेच येतो. एनहान्स स्किल्स ज्याला म्हणतो आपण
की तुमच्या कौशल्यामध्ये वृद्धी करणं, कौशल्यात वाढ करणं ह्या ICTच्या माध्यमातून इफेक्टिव्ह होतं. तो एनहान्स कम्युनिकेशन टूल्स ऑफ आयडियाज, नो डाऊट तुमच्या कल्पनांना पंख देण्याचं कार्य ICTने केलेलं आहे. सुरुवातीला फक्त वाटत होतं की आकाशात उडता येईल का, मग त्याच्यातनं इन्व्हेन्शन झालं आणि खरोखरच भरारी घेऊ लागलो विमानाद्वारे आपण. त्याच प्रकारे ICTचं आहे, कल्पना करा आणि ICT द्वारे एव्हरीथिंग इज पॉसिबल त्या संदर्भात. त्यानंतर डज ICT इन्क्रीज ऍक्सेस टू लर्निंग ऑपॉर्च्युनिटी. आता या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स मधले ऑब्जेक्ट म्हणून प्रोबॅबिलिटी विचारले जाऊ शकतात. चॉईस ऑफ स्टुडंट अँड पॅरेंट्स ऑफ दॅट व्हॉट वॉन्ट टू लर्न. पॅरेंट्सला आणि त्यांना दोघांना, स्टुडंट्सला आणि पॅरेंट्सला, या दोघांना अगदी त्यांचा समन्वय साधण्याचं कार्य या सगळ्या माध्यमातून होतं. आणि एक नवीन कन्सेप्ट CBSE चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, जी तुम्ही सर्वजण त्यामध्ये आहातच, ती जनरेट झालेली आहे. तर त्यामुळे मला एखाद्या विषयाची आवड झाली तर मी इमिजिएट त्या ठिकाणी म्युझिक ऐकेल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. तर अ सेफ्टी नेट फॉर स्कूल ड्रॉपआउट्स, दे आर नॉट लॅप्स और इलिटरसी. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. अल्टरनेटिव्ह व्हेनी टू स्कूल, तुम्हाला इमिजिएट तुम्हाला कुठल्याही स्कूलमध्ये ऍडमिशन घेता येतं ड्यू टू ICT मुळे. सेकंड चान्स एज्युकेशन, नो डाऊट तुम्ही BA असेल मराठी तर तुम्ही इतिहास करू शकता का, कारण ICTने तुम्हाला एक ओपन ऍक्सेस दिलेला आहे युनिव्हर्सिटीचा, ओपन युनिव्हर्सिटीचा. तर अशा पद्धतीने लाईफ लर्निंग कन्सेप्ट, नंतर लिमिटेड फ्रॉड इन असेसमेंट, या सगळ्या ज्या आहेत ICTच्या देणगी आहेत. आणि ह्या तुम्हाला याच्यातल्या काही महत्वाच्या तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये तुमच्या विचारल्या जाऊ शकतात. इंटरनेट बेस्ड ICT, याच्यात तर हा मुद्दा आपला झालेला आहे, त्यामुळे याच्यावर जास्त काही मला सांगायची गरज नाही. ग्रीन ICT नावाचे कन्सेप्ट न्यू जनरेट झालेला आहे आणि त्याचं एक एक्झाम्पल्स मी तुम्हाला शेअर करतो. MSCB जी आहे आपली, MSCB ने ग्रीन ICTला प्रमोशनसाठी आपल्याला ई-बिल दिलेलं आहे. तुमच्या ईमेलला किंवा तुमच्या व्हॉट्सअपला ते ई-बिल पाठवून देतात आणि हा सुद्धा ग्रीन ICTचा उपयोग आहे. एखाद्या वेळेस हा प्रश्न येऊ शकतो, व्हॉट इज द टूल्स ऑफ ग्रीन ICT. दे आपण जे करेक्ट आन्सर मी तुम्हाला सांगितलं की विदाउट पेपरलेस एनी डॉक्युमेंट्स कॅन सेंड टू युजर्स. तर हा ग्रीन ICTचा कमाल आहे. याबद्दल तर काही जास्त बोलण्याची गरज नाही, पण जस्ट रिव्ह्यू घेऊ. टेलिकॉन्फरन्सिंग, वेब कॉन्फरन्सिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, इनडायरेक्ट ICT सेविंगचं या संदर्भात आपण भाष्य केलेलं आहे. त्यामुळे युजफुल कीज टू इंटरनेट, हे सर्वात महत्वाची स्लाइड तुमच्यासाठी आहे. नेटवर्कची व्याख्या जी आहे ती तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर क्लायंट, व्हॉट इज द क्लायंट. It is the program or computer to getting special information from another compute. This is the client. Then what is the server? सर्व्हर म्हणजे काय? ह्या सगळ्या मित्रांनो घाबरू नका, ह्या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजीच्या व्याख्या ज्या आहेत त्या तुम्हाला त्याच्याशी फॅमिलियर व्हावंच लागेल, त्याच्यापासून सुटका नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे ज्या व्याख्या आहेत ह्या 100% तुम्हाला त्या तुमच्या मास कम्युनिकेशन जर्नलिझमच्या ज्या सिलेबसचा पार्ट आहे आणि त्याच्या लघुरूप लेफ्ट हँड साईडला आहे आणि दीर्घरूप राईट हँड साईडला आहे. हे तुम्ही स्क्रीनचा तुम्हाला स्क्रीनशॉट करू शकता किंवा मी निताळे सरांना सांगेल की आपण स्लाइड शेअर करून टाकू ग्रुपमध्ये. पोर्टल आणि प्रोटोकॉल हे दोघं फारच जास्त वापरले जाऊ शकतात. प्रोटोकॉल इज द TCP मीन्स ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल अँड IP मीन्स इंटरनेट प्रोटोकॉल. सो टू कन्सेप्ट आर देअर, TCP and ICP. So these are two protocol. Then पोर्टल हा गेटवे इंटरनेटचा असतो. तो नेहमी वेब पोर्टल, सर्च पोर्टल असा वापरला जाऊ शकतो. त्यानंतर राउटर, ही पण फार मोठी एक टर्मिनॉलॉजी आहे. आपण पाहत असाल की आपलं मोडॅम जे आहे, मोडॅम जो असतो तो टेलिफोन आणि इंटरनेट किंवा कम्प्युटर ला जोडणारा साहित्य. तो इट इज द डिव्हाइसेस विच डिसाइडेस वेअर डाटा विल बी सेंट टू नेटवर्क पॉइंट. So it's called router. Then www, मी तुम्हाला बोललो वर्ल्ड वाइड वेब. ब्राउझर, it is the program which helps to use internet.
हे 101% प्रोबॅबिलिटी क्वेश्चन्स असतात. कारण का हे लघुरूप आहे आणि दीर्घरूप तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये वेबसाइट्स द ग्रुप ऑफ डिफरंट वेब पेजेस देन लास्ट आर URL युनिव्हर्सल रिसर्च लोकेटर. हे सुद्धा काही महत्वाचे .com कमर्शियल .net लार्ज नेटवर्क .gov गव्हर्नमेंट .org नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन .edu .mile मिलिटरीची .in फॉर इंडिया A फॉर ऑस्ट्रेलिया then US फॉर .us then UK फॉर युनायटेड किंगडम. हे लॉंग फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म 101% प्रोबॅबिलिटी असतातच. आता हे शेवटचं आहे की कॉम्प्युटरमध्ये किंवा इंटरनेटमध्ये परिमाण जे आहे माहितीचं परिमाण जे आहे जसं दुधाचं परिमाण लिटर आहे, एखादी वस्तू असते किलोमध्ये मोजली जाते. आता ह्या ज्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्या साधनं आहेत त्याच्यामधला जो स्टोरेज कॅपॅसिटी आहे तो कशी मोजली जाते याच्यावरचा एक प्रश्न तरी तुम्हाला निश्चित येणार. 1 bit is equal to binary digit, 8 bits is equal to 1 byte, then 1024 bytes is equal to 1 KB, then 1024 KB is equal to 1 MB. आणि हे सगळं तुम्ही पाहतात अगदी 1 बोर्नो बाइट्स. आपण टीव्ही पर्यंत आपल्याला माहिती आहे, पण टीव्हीच्या पुढे पीबी आहे, पीबीच्या पुढे एफबी आहे, ZB YB आणि बोर्नो बाइट्स. सो ही सर्व तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्हाला पॉवर पॉईंट मध्ये मिळून जाईल. याच्यातला एक क्वेश्चन प्रोबॅबिलिटी असेलच. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्या दोघांचा सर मी 5 मिनिटं घेऊ शकतो है ना, 5-10 मिनिटं चालेल. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं कन्क्लुडिंग किंवा त्याला संयुक्त जे नाव किंवा जो प्रयोग आहे तो ICT मध्ये होतो. मगाशी उल्लेख केला लॅन मॅन CDs मीन्स कॉम्पॅक्ट डिस्क आणि डिजिटलचा लॉंग फॉर्म DVDचा लॉंग फॉर्म डिजिटल व्हिडिओ डिस्क. सो दिस इज द अब्रिव्हिएशन्स ऑफ ऑल definitions including in ICT, cell phones, satellites and fiber optics. हे सुद्धा आत्ताच मगाशी पाहिलं आपण सगळं. ईमेल डिस्कशन लिस्टिंग न्यूज ग्रुप अँड चॅट डिजिटल लायब्ररीज आर देअर e-books e-journals and e-database also are available. So floppies is the ancient or old age storage devices. तुम्ही फ्लॉपीज तुमच्यापैकी काही पिढीने पाहिले असेल किंवा काही पिढीने पाहिले नसेल. आम्हाला माहित होतं की 1 MB किंवा 1 MB ची एक फ्लॉपी होती, त्याच्यावर 360 ची फ्लॉपी होती, 360 KB. त्यानंतर सीडीज, त्यानंतर DVDs, मग हार्ड डिस्क, असा हा प्रवास. ऑफलाईन डाटाबेस म्हणून त्याच्या ओळखलं जातं. ऑफलाईन डाटाबेस प्रश्न असा असेल की व्हॉट इज द यूज ऑफ ऑफलाईन डाटाबेस, विच आर द फॉलोइंग यूज ऑफ ऑफलाईन डाटाबेस. फ्लॉपीज, सीडीज, DVDs या ऑफलाईन डाटाबेस. सेलफोन्स इंटरनेट कनेक्शन द्वारे पाहतो आपण. त्यानंतर यामध्ये टेलिमेडिसिन नावाचा एक नवीन प्रकार आहे, तो सुद्धा यूज ऑफ ICTचा वरदान आहे. बाकी मीडियाची व्याख्या देण्याची गरज नाही, ते तुम्हाला माहिती आहे. हा आता हा मला वाटतं 10 मिनिटांमध्ये मी कन्क्लूड करतो. हा एक महत्वाचा मुद्दा तुमच्या आपल्या मास कम्युनिकेशन जर्नलिझमचा जो सिलेबस स्टँडर्ड तुम्हाला विचारत होता, तर त्यामध्ये CMC विचारलेला आहे की इफेक्ट ऑफ कॉम्प्युटर कम्युनिकेशन. तर हा एक पॉइंट्स तुमच्या सिलेबस मध्ये आहे. याच्यावर 2 ते 3 क्वेश्चन साधारणतः विचारला जाऊ शकतात. तर कॉम्प्युटर मेडिटेट कम्युनिकेशन, तर हा CMC. तो हा CMC काय आहे तो आपण पाहू. CMC इज कम्युनिकेशन दॅट टेक्स place between human beings via the instructionalist computer. ही त्याची व्याख्या आहे. त्यानंतर CMC यूज कुठे कुठे होतो, टायमिंग, नंबर ऑफ पार्टिसिपेंट अँड मीडियम. सर ही जी प्लेस आहे ही प्लेस CMC ची आहे. यामध्ये पण जे तुम्हाला कम्युनिकेशनचे मॉडेल्स होते त्यामध्ये ज्या पद्धतीनं मार्स आणि मॅकहून आणि तो जे पण काही संवाद शास्त्रज्ञ असतील त्यांनी जे मांडलं त्यामध्ये फक्त CMCचा नवीन यामध्ये आहे की तो कंटेंट मध्ये ऍड झालेला आहे. तो कंटेंट जो आहे मेसेज कशामुळे होतो, तो प्लेस, टाइम अँड टेक्नॉलॉजी हा मेसेज कन्वे करण्याचा प्रकार आहे. CMCची जी गरज आहे
ती फार महत्वाची आहे. ऑडिओ कॉन्फरन्सिंग मायक्रोफोनच्या मदतीनं तुम्ही CMC करू शकतात. त्यानंतर इंटरपर्सनल कम्युनिकेशन साठी CMC चा फार महत्वाचा उपयोग होतो. त्यामध्ये सेंडर, रिसिव्हर, चॅनल, मेसेज, फीडबॅक आणि कंटेक्स्ट ह्या सगळ्या ज्या मी मगाशी जो दाखवला तुम्हाला चार्ट, त्यामध्ये CMC चा प्रभावी पद्धतीने उपयोग होतो. हे सगळं सिंक्रोनस म्हणजे समकालीन CMC कुठल्या तर ह्या ज्या आहेत. थोडी डेफिनेशन कळायला कठीण आहे, परंतु मी सहज करणं सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की समकालीन संवादाची साधनं, त्याला सिंक्रोनस कम्युनिकेशन टूल्स म्हणतो. सो समोर जी तुम्हाला पाहत आहात तुम्ही सगळी समकालीन संवादाची साधनं. फीचर्स, कोलॅबरेशन, इमिजिएटली रिस्पॉन्स होतो, 1 to कम्युनिकेशन होतं आणि अलो बॉडी लँग्वेज हे फीचर्स समकालीन ऍप्लिकेशन्स आहेत. आत्ताच मगाशी म्हटलं स्काईप नवीन प्रकार आहे, इन्स्टंट मेसेज नव्याने ऍड झालेला आहे. आणि IRC हा तुम्हाला नेहमी प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज लॉंग फॉर्म ऑफ IRC? इंटरनेट रिअली चॅटिंग. इंटरनेट रिले चॅटिंग IRC हा एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला मोस्टली प्रोबॅबिलिटी तुमच्या परीक्षेत येईल. इन्स्टंट मेसेजिंगची ही वेगवेगळी साधनं आहेत. त्यामध्ये जुन्या जमान्यातलं याहू मेसेंजर पासून ते आता अगदी रिसेंटली व्हॉट्सअप पर्यंत सगळी जी संवादाची जी इन्स्टंट मेसेजिंगची साधनं तुमच्या समोर दिसत आहेत, त्यामध्ये पिंग वगैरे किंवा TT, किक टॉक, गुगल टॉक, रेडिट बोल, एव्हरीथिंग. स्काईप तर आपण पाहिलं व्हिडिओ कॉन्फरन्स अतिशय प्रभावी आहे. ई लर्निंग साठी स्काईप अतिशय महत्वाचं टूल्स आहे. त्यामुळे यूज ऑफ स्काईप फॉर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हा एक महत्वाचा पर्याय तुम्ही लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या दृष्टीने. अतुल्यकालिक जरा अनसिंक्रोनेस कम्युनिकेशन टूल्स तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे, हा काही नवीन नाही पण थोडा कठीण आहे समजायला. त्यामध्ये आता पण टेक्स्ट आणि ऑडिओ आणि फॉर्म फायला तो सुद्धा यामध्ये आहे. ईमेल त्यामध्ये इन्क्लुडिंग आहे. न्यूज ग्रुप्स वेगवेगळे आपण न्यूज ग्रुप जे बनवतो ते. त्यानंतर डिस्टन्स लर्निंग सुद्धा त्यातला एक पार्ट आहे. ऑनलाईन लेक्चर सुद्धा त्यामधला एक पार्ट आहे. आणि सोशल नेटवर्किंग लास्ट टॉपिक सर 5 मिनिटात मी करतो. सोशल नेटवर्किंग हा शेवटचा मुद्दा तुमच्या सिलेबसचा आहे आणि त्यानंतर ई गव्हर्नन्स राहील. त्यामुळे 2 मुद्दे पैकी सोशल नेटवर्किंग मध्ये तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. अगदी युट्यूब पासून ते डिक पर्यंत अगदी 20 पॉप्युलर सोशल नेटवर्किंग साइट्स तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला येऊन जाईल. पण महत्वाचे कीवर्ड्स जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने कामात पडतील तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ड्यू टू सोशल नेटवर्किंग ई लर्निंग इज व्हेरी इझिली हा एक महत्वाचा पॉइंट आहे. अंडरस्टँडिंग हाऊ टू सोशल नेटवर्किंग, देन दीज आर द फ्यू सोशल नेटवर्किंग साइट्स. ते तुम्ही समोर स्क्रीन समोर दिसत आहे तुम्हाला. सोशल नेटवर्किंग ई लर्निंगचा फार महत्वाचा बेनिफिट आहे. आणि 2007 मध्ये बॉयड आणि इलिसन यांनी सोशल नेटवर्किंग संदर्भातली कन्सेप्ट विस्ताराने मांडली जगासमोर. आणि यामध्ये रेशो दिलेला आहे की कशा पद्धतीचं सोशल नेटवर्किंग यूज होतं. फेसबुक 60-70% ग्लोबल ऑनलाईन पॉप्युलेशनने अक्वायर केलेला आहे. आर्कुट बंद पडलेला आहे 2009 मध्ये. आर्कुटवर एक प्रश्न विचारला शकतो की आता ते बंद पडलेलं गुगलचं प्रोडक्ट होतं, त्यामुळे हा एक प्रश्न आहे की नुकतीच बंद पडलेली वेबसाईट कुठली किंवा सोशल नेटवर्किंग स्थळ कुठलं, तर आर्कुट. कमीत कमी शब्दामध्ये प्रभावी संदेश देणारं माध्यम म्हणजे ट्विटर. हे तुमच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये येऊ शकतं. 27. आता मर्यादा वाढवली त्यांनी. फेसबुक हा 2 महत्वाची यूज आहेत. एक तर अकॅडमिक म्हणून आणि दुसरं फेसबुक ग्रुप्स. हे फेसबुक ग्रुप वेगवेगळे जे बनवलेले आपण त्यामधनं सुद्धा इफेक्टिव्हली यूज फेसबुकचा होतो. हा मित्रांनो, ह्या 2 गोष्टी महत्वाच्या तुमच्याशी बोलतो. वर्डप्रेस आणि ब्लॉगर हे 2 जो महत्वाचे सोशल नेटवर्किंग साइट आहेत. एक मिनिट.
पैकी ब्लॉगर मध्ये आपले मत आपण प्रभावी पद्धतीने लोकांसमोर मांडणारा व्यासपीठ म्हणता येईल. त्याचप्रमाणे वर्डप्रेस आहे. वेबसाईट फ्री बनवण्याचं किंवा वेबसाईट फ्री देण्याचं पहिलं काम युजरला देण्याचं कार्य वर्डप्रेसने केलं. पेड वेबसाईट पण वर्डप्रेसद्वारे बनवू शकतो, पण ब्लॉगर मध्ये ज्याला लोकप्रियता आहे ती वर्डप्रेसने काढली. आत्ताच म्हटलं 2004 मध्ये एस्टॅब्लिश झालं वर्डप्रेस. स्क्रीनशॉट तुमच्या समोर आहे, आयकॉन त्याची. आणि हा एक महत्वाचा एक मुद्दा होता, वेब सक्षम माध्यमाचा अर्थशास्त्र आणि वाणिज्य. हा तुमचा सिलेबसचा पार्ट आहे, इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स ऑफ वेब एनेबल्ड मीडिया. शेवटचा लास्ट पॉइंट मी मराठी मुद्दाम तुमच्याशी शेअर करतो. या सर्व स्लाइडचं किंवा सर्व याचं महत्वाचा स्रोत आहे. विविध प्रकारच्या जाहिराती सबस्क्रायबरद्वारे आणि इव्हेंट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडरद्वारे वेब सक्षम मीडियाचं किंवा ज्या माध्यमांमध्ये वेबसाईटचा यूज होतो किंवा इंटरनेटचा यूज होतो त्यांचं अर्थशास्त्र ह्या सर्वांवर डिपेंड असतं. हे आताच पाहिलं. ई गव्हर्नन्स, लास्ट टॉपिक. ई गव्हर्नन्स म्हणजे प्रभावी प्रशासन. हे इंटरनेटद्वारे होतं. नो डाऊट तुम्ही आता सर्वजण पाहतात की सरकार, जे राज्य असो केंद्र असो, प्रत्येक जण प्रभावी पद्धतीनं इंटरनेटचा यूज करतो. पैकी तुमच्या समोर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या दृष्टीने जे स्लाइड आहे, SMART. SMARTचा लॉंग फॉर्म स्मार्ट, मोरल, अकाउंटेबल, रिस्पॉन्सिव्ह अँड ट्रान्सपर्ट गव्हर्नन्स. ही एक महत्वाची बाब या ठिकाणी तुमच्या सिलेबसच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या दृष्टीने आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह, स्पीड, मिनिमम यूज ऑफ हार्ड कॉपी, हे सर्व देण आहे, बेनिफिट्स आहे ई गव्हर्नन्सचे. रँक दिला मित्रांनो, ही सुद्धा एक महत्वाची मुद्दा आहे. याच्यामध्ये भारत कुठे नाही. स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, युनायटेड स्टेट आणि नेदरलँड्स हे 5 टॉप रँकचे लोक आहेत ज्यांनी ई गव्हर्नन्सचा इफेक्टिव्ह यूज केला आहे. इंडियाज इनिशिएटिव्ह टुवर्ड्स ई गव्हर्नन्स 2007 मध्ये आपण हाती घेतली मोहीम आणि डिजिटल इंडियाकडे वाटचाल आपण पाहिली. आता तिथपर्यंत आपण येऊन ठेपलो आहोत. भरपूर सर्व्हिसेस आहेत, त्या तुमच्या स्क्रीन समोर आहेत, बर्थ सर्टिफिकेट वगैरे इतर सगळ्या बाबी. लिमिटेशन्स पण आहेत, बजेट, अर्थशास्त्र, पुअर IT लिटरसी. आत्ताच आपण जाणवतो की बरेचसे मित्र आपले व्हॉट इज द पासकोड ऑफ अवर मीटिंग असा मेसेज जेव्हा येतो तेव्हा हा सगळा भाग जो आहे तो आपण लॅक ऑफ अवर नॉलेज आहे. करप्शन पण फार मोठा एक लॅक्युना आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ई गव्हर्नन्सला फटका बसतो. बाकी ते चॅलेंजेस जे आहेत आत्ता मगाशी म्हटलं, पैकी महत्वाचं चॅलेंजेस पॉप्युलेशन आहे. एवढ्या सगळ्या लोकांपर्यंत बँड विथ बिजली आणि बारकोड ह्या सगळ्या पद्धती पोहोचवायच्या एक तारेवरची कसरत आहे, दुर्गम एरिया आहे, पण गव्हर्नन्स जे आहे. आणि शेवटचा लास्ट टॉपिक तुमच्या सिलेबस मधला ॲनिमेशन कन्सेप्ट अँड टेक्निक्स. टाइप्स ऑफ ॲनिमेशन टेक्निक्स अगदी रॅपिड घेऊया. 2D ॲनिमेशन जे आहे तुमच्या स्क्रीन समोर आहे की फक्त 2च डायमेन्शन. 2D मीन्स 2 डायमेन्शनल ॲनिमेशन, ज्यामध्ये द्विमितीय म्हणतो आपण, ज्यामध्ये एक सरफेस बॅकग्राऊंड आणि दुसरा मुव्हिंग बॅकग्राऊंड. त्यानंतर 3 डायमेन्शन ज्याला आपण 360 डिग्री मध्ये पाहू शकतो, अगदी मागून पुढून किंवा एरियल व्ह्यू किंवा ज्याला ग्राउंड व्ह्यू, हे सगळं 3 डायमेन्शन आहे. 3 डायमेन्शन टेक्निक्स म्हणतो ते कठपुतलीचं ॲनिमेशन आहे. ते सुद्धा हे सगळे ॲनिमेशन प्रकार तुमच्या या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये येतील. देन क्ले ॲनिमेशन म्हणजे माती, जी आपली जास्त वाळू किंवा वाळू नाही, वाळू सॉलिड आहे, जे आपण बनवतो खेळणी, त्याचं त्या पद्धतीने ॲनिमेशनचं रूप त्याला दिलेलं असतं. कटआउट ॲनिमेशन म्हणजे जे पेपर असतात आपले, पेपरचे जे कटआउट असतात त्या कटआउटच्या पद्धतीनं हे ॲनिमेशनचा हा एक प्रकार आहे. कटआउट ॲनिमेशन इज द ओल्डेस्ट ॲनिमेशन टाइम्स अँड वॉज इनिशियल फॉर्म ऑफ ॲनिमेशन. देन सँड ॲनिमेशन म्हणजे वाळू, ती वाळूद्वारे सुद्धा ॲनिमेशन तयार होतं आणि तो एक ट्रॅडिशनल वे ऑफ ॲनिमेशन आहे. देन हा एक पॉप्युलर फील्ड आहे पेंट और ग्लास ॲनिमेशन, हा सुद्धा एक महत्वाचा ॲनिमेशनचा प्रकार. देन इझर ॲनिमेशन, एखादी इमेज बनवायची, ती पुसायची आणि दुसरीच्या टाकायची, हा एक ॲनिमेशनचा प्रकार. देन पिन स्क्रीन ॲनिमेशन, काही पिन ज्या असतात मुव्हेबल असतात त्या ठराविक पिन्स पुढे आणायच्या
मागे आणायच्या, पुढे आणायच्या, मागे आणायच्या आणि इथून हालचाली जनरेट करायचा. हा पण एक अॅनिमेशनचा प्रकार. देन फ्लॉप अॅनिमेशन. जे फ्लिपबुक मिळायचं अगोदर, आपण क्रिकेटचं फ्लिपबुक लहानपणी पाहिलं असेल, तो सुद्धा एक पारंपरिक अॅनिमेशनचा पहिला प्रकार होता. तर अशा पद्धतीनं फार मॅरेथॉन पद्धतीनं घ्यावं लागलं शेवटी, पण नाईलाज होता. तरी सुद्धा मॅडमने 10 मिनिटं जास्त दिलेली होती. विषय मोठा आहे, किचकट आहे, पण प्रोबॅबिलिटी क्वेश्चन्स मी तुम्हाला म्हटलं तर तुम्ही स्वतः अपडेट होणं ही तितकीच गरजेचं आहे. त्यामुळे मी आदरणीय भटकर सर, आदरणीय निताळे सर, आदरणीय गोपी सोडे सर यांचा आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण अगदी 31 विद्यार्थी तब्बल तग धरून आहेत सर. कठीण विषय आहे ICT, तरी पण तुम्ही सर्वजण थांबलात त्याबद्दल धन्यवाद, आभार. धन्यवाद सर. तब्बल 1.5 तास आदरणीय वडनेरे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि या 1.5 तासामध्ये खरं तर जनसंवाद आणि पत्रकारिता या विषयाचा पेपर क्रमांक 2 आणि 3 यासाठीची ही कार्यशाळा आहे, आपल्याला माहीत आहे. त्या व्यतिरिक्त पेपर क्रमांक 1 मध्ये देखील या विषयाशी संबंधित बरेचसे प्रश्न येतात. ICTC संबंधित तुमच्यापैकी काहींनी जर यापूर्वी सेट किंवा नीटची परीक्षा दिली असेल तर कल्पना असेल की त्यात देखील इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीशी संबंधित बऱ्याचशा प्रश्नांचा समावेश आहे. त्यामुळे तीनही पेपरचा एक चांगला ढाचा वडनेरे सरांनी तयार करून दिलेला आहे. विभागातर्फे मी आदरणीय वडनेरे सरांचे आभार मानतो की त्यांनी जवळपास 100 स्लाइड्स आपल्याला या 1.5 तासामध्ये सांगितलेले आहेत. तंत्रज्ञानाशी संबंधित आहे, टेक्नॉलॉजी काय असते आणि टेक्नॉलॉजी कुठपर्यंत जातं, बरेचशा छोटे छोटे प्रश्न त्यावर आधारित असतात. आपण सर्वांना त्याचा अनुभव आला असेल. मी पुन्हा एकदा वडनेरे सरांचे आभार मानतो आणि आपण सर्व विद्यार्थ्यांचे, सहभागी शिक्षकांचे, संशोधक विद्यार्थी मित्रांचे या निमित्ताने आभार मानतो की त्यांनी या सेशनला आपली उपस्थिती दिली आणि वडनेरे सरांचं लेक्चर्स हे काळजीपूर्वक ऐकलं. सोबतच या सत्रामध्ये आदरणीय डॉक्टर शाहीद शेख सर देखील जुडलेले आहेत. शाहीद सर कायमच आम्हाला सपोर्ट करतात, त्यांचे देखील आभार मानतो की त्यांनी या सत्रामध्ये उपस्थिती देऊन आमचं मनोबल वाढवलेलं आहे. उद्याच्या सत्रामध्ये मित्रांनो 2 महत्त्वाचे सेशन्स होणार आहेत. पहिलं सेशन हे प्रोफेसर राहुल चौधरी बारामती इथून मार्गदर्शन करणार आहेत आणि दुसरं सेशन म्हणजे दुपारी 12 ते 1 या दरम्यान पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाच्या प्रमुख आदरणीय डॉक्टर उज्ज्वला बर्वे मॅडम कम्युनिकेशन रिसर्च या विषयावर मार्गदर्शन करतात. हे दोन्ही विषय फिल्म अँड व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि दुसरा कम्युनिकेशन रिसर्च या 2 विषयावर आधारित बरेचसे प्रश्न आपल्याला पेपर क्रमांक 2 आणि 3 मध्ये असतात. त्यामुळे महत्त्वाचा टॉपिक आहे, कृपया कोणी मिस करू नका. आणि लगेच आपला तो समारोप होईल म्हणजे आपण 1 वाजता सर्व फ्री होणार आहे. उद्या आपण सगळे निश्चितच भेटणार आहोत. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि आजचं हे सत्र आपल्या सर्वांच्या अनुमतीने या ठिकाणी थांबलं असं जाहीर करतो. आपण उद्या भेटूया. थँक्यू.